हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी 2024चे प्रश्न उत्तरं बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला नवीन अपडेटसाठी MPSC अपडेटसाठी चालू घडामोडीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, IISc बेंगळूर येथे ISTEMने सुरू केलेल्या समवेश प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे? तर ऑप्शन आहे 2024मध्ये संपूर्ण भारतात 50 वैज्ञानिक परिषदा आयोजित करणे. सेकंड, IISc बेंगळूर येथे तंत्रज्ञान पार्क स्थापन करणे. थर्ड, सुविधा आणि प्रयोगशाळांची प्रवेशयोग्यता सुधारून भारतात संशोधन सहकार्य वाढविणे. आणि फोर्थ आहे वैज्ञानिक प्रकाशनासाठी नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू करणे. तर मित्रांनो, IISc बेंगळूर येथे फर्स्ट ISTEMने सुरू केलेल्या समवेश प्रकल्पाचे उद्दिष्ट काय होते? तर ते होते सुविधा आणि प्रयोगशाळांची प्रवेशयोग्यता सुधारून भारतात संशोधन सहकार्य वाढविणे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2030पर्यंत अपघाती मृत्यूंबाबत सरकारने कोणते लक्ष ठेवले आहे? तर याचं उत्तर आहे अपघाती मृत्यू 50% कमी करणे हे उद्दिष्ट ठेवलेले आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिफ्ट सिटी IGX आणि GSPC मधील भागीदारांचे वैशिष्ट्य लक्ष कोणते होते? तर याचं उत्तर आहे जागतिक हायड्रोजन व्यापार यंत्रणा. तर हे लक्षात ठेवा. जानेवारी 2024च्या ह्या चालू घडामोडी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, जीवाश्म त्वचेचा सर्वात प्राचीन तुकडा कुठे सापडला आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे ओक्लाहोमा. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. जीवाश्म त्वचेचा सर्वात प्राचीन तुकडा ओक्लाहोमा येथे सापडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024मध्ये योगेश सिंगने कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर काय आहे? तर त्याने 25 मीटर सेंटर फायर पिस्टलसाठी आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, CDS जनरल अनिल चौहान यांनी पुण्यात उद्घाटन केलेल्या कॅप्स्टर 09ची थीम काय आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रान्सफॉर्मिंग वॉरफेअर. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता देश सी ड्रॅगन युद्धसरावाचा भाग नाही? तर याचे उत्तर आहे फ्रान्स. तर फ्रान्स हा देश सी ड्रॅगन युद्धसरावाचा भाग नाही आहे. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती संस्था जागतिक आर्थिक संभाव्यता अहवालाचे नियमित मूल्यांकन आणि अंदाज वर्तवण्यासाठी जबाबदार आहे? तर याचे उत्तर आहे जागतिक बँक. नेक्स्ट क्वेश्चन, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये कोणत्या राज्यांनी स्वच्छतेच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्याने स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे, म्हणजे प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड 2024मध्ये पुअर थिंग्स चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे एम्मा स्टोन. तर एम्मा स्टोन यांना क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड 2024मध्ये पुअर थिंग्ससाठी या चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, USA मार्टिन लुथर किंग ज्युनियर डे कधी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे 15 जानेवारी. तर 15 जानेवारीला ज्युनियर डे साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिक्सचे सदस्यत्व नाकारणारे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जेव्हियर मायली. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. तर जेव्हियर मायली हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष आहे आणि त्यांनी ब्रिक्सचे सदस्यत्व नाकारलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हेनले पासपोर्ट निर्देशांकामध्ये कोणता घटक पासपोर्टचा दर्जा ठरवतो? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे विसामुक्त गत व्यवस्थांची संख्या. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान गिदार रेस्टॉरंटचे सर्वोत्तम वर्णन करते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे झारखंडमध्ये स्थापन झालेल्या या उपक्रमाचा उद्देश पशुधनाच्या औषधांचा, विशेषतः डायक्लोरोफेनॉलच्या गिधाडांवर होणारा विपरीत परिणाम दूर करणे आणि संस्कृतीसाठी खाद्यस्थळ स्थापन करणे हा आहे. तर मित्रांनो, याचे उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन, काही वेळा बातम्यांमध्ये दिसणारा ओग्राम हा शब्द कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे DRDOने शस्त्र दलांसाठी विकसित केलेली स्वदेशी असॉल्ट रायफल आहे. तर ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या खेळाडूने 2024चा फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार जिंकला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे लिओनेल मेस्सी. तर लिओनेल मेस्सी यांनी 2024चा फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार जिंकला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला खगोलशास्त्रीय शोध HD 6343 3D कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे तर खगोलशास्त्रीय शोध HD 6343 3D हा पृथ्वीसारखा एक ग्रह आहे. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रीन अमोनिया संयंत्रासाठी
आयनॉक्स सहसामंजस्य करारामध्ये भारतातील कोणते राज्य सामील आहे? तर याचे उत्तर आहे तर महाराष्ट्र राज्य. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे.